स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे सेवन चक्रा. कुणाकुणाला माहिती आहे सात चक्र काय आहे? रेज युअर हँड. कुणाला माहिती आहे? रोहन सर बोला, काय आहेत सात चक्र? कांचन, एक मिनिट कापड ना. सेवन चक्र काय आहे सांगा. रोहिणी मॅडम, अनम्यूट करा माईक. तुम्ही हँडल्स केलाय ना. हो. काय आहे सेवन चक्र? मूलाधार चक्र, त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, आज्ञा चक्र आणि अजून काय, हृदय चक्र. अच्छा, थँक्यू. नावं सांगितली तुम्ही. ओके, चलो. चक्र काय आहे? चक्रांचं नेमकं काय काम काय आपल्या लाईफ मध्ये? कोण सांगेल? नेमकं आपल्या लाईफ मध्ये या सात चक्रांच्या एनर्जीचं काम काय? सांगा मानसे मॅडम, माहितीये का तुम्हाला? अनम्यूट करा. त्याच्याशी रिलेटेड जे ऑर्गन आहेत त्या ऑर्गनची एनर्जी पण हे करणं, मॅनेज करणं. प्रत्येक चक्राशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत त्यांचा हेल्थ किंवा त्यांचा इफेक्ट, चक्रांचा इफेक्ट ऑर्गन्सवर पण असतो. ओके, थँक्यू. आता बघा, चक्र दीज आर द एनर्जी सेंटर्स. प्रत्येक व्यक्ती म्हणजे असं जर आपण सोनोग्राफी केली किंवा एक एक्सरे काढला, MRI काढला, तर कुठेच आपल्याला या चक्रांची जागा सापडणार नाही. पण प्रत्येक भारतीय ऋषीमुनींनी आणि आज विदेशांमध्ये देखील जेवढेही स्पिरिच्युअल हिलर्स आहेत त्यांनी या चक्रांच्या अस्तित्वाला मान्य केलेलं आहे. आता प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा हे चक्र त्याच्यामध्ये कळी स्वरूपात असतं. कसं असतं? कळी स्वरूपात असतं. का बरं? देवानी सात चक्र तर प्रत्येकाला दिलेलं आहे. मग का एखादा व्यक्ती फायनान्शियली ग्रोथ करतो? का एखादा व्यक्ती बौद्धिक याच्यात ग्रोथ करतो? का एखादा व्यक्ती खूप छान वक्ता असतो? का एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप स्टेबिलिटी असते? का एखाद्याचं जीवन खूप अस्थिर असतं? एखादा व्यक्ती अगदी खूप आनंदी असतो आणि एखादा व्यक्ती सतत दुःखी असतो. नेमकं रिझन काय? तर व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे चक्र बाल्यावस्थात कळी स्वरूपात असतात आणि जसा जसा त्याचा विकास होत असतो त्याचे चक्र उमलतात. आणि कधी कधी हे चक्र अतिविकसित होतात, म्हणजे विकृत अवस्थेत सुद्धा डेव्हलप होतात. आणि याच चक्रांच्या ग्रोथवर व्यक्तीच्या जीवनाचा त्या चक्रानुसार, जसं मगाशी मॅडमने सांगितलं की त्या चक्रानुसार शरीराचे ऑर्गन, तर नुसतं शरीराचे ऑर्गनच नाही तर व्यक्तीच्या वैचारिकतेवर देखील परिणाम होत असतो. त्याच्या जीवनामध्ये येणारं यश किंवा अपयश याच चक्रांचा परिणाम असतो. ठीक आहे, आधी आपण या चक्रांच्या ज्या जागा आहेत त्या समजून घेऊ आणि त्याचे रिझन, प्रत्येक चक्राचं काम कोणतं आहे ते समजून घेऊ आणि या चक्राचं ऍक्टिव्हेशन कसं करायचं हे पण आपण बघणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये मी एक सुंदर मेडिटेशन तुमचं घेणार आहे, ज्यात आपण या चक्र आणि चक्रांमुळे शरीराच्या प्रत्येक सेल आणि ऑर्गन मध्ये असलेले ब्लॉकेजेस दूर करणार आहोत आणि नवी अशी सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करणार आहोत. तर सुरू करूया. चक्र काय आहे? तर सायंटिफिक याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ज्या आपल्या 7 ग्लँड्स आहेत त्या 7 ग्लँडची जागा आणि चक्रांची जागा जवळपास सारखी येते. दुसरं, आपले हे जे 7 चक्र आहे हे आपल्या स्पाइन मध्ये असतात. स्पाइन मध्ये अवस्थित असलेले 7 एनर्जीचे पॉइंट आहे,
जे आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी देतात. आता जर मी सगळ्यांना आता बघते एकदा, आता तुम्ही मला रोज बघता, कुणीतरी मला, की आज आपलं 7व्या दिवसाचं सेशन आहे, काही लोक बॅच रिपीट करत आहे, कोणीतरी मला असं झुकलेलं, माझी काल तब्येत जरी बरी नव्हती तरी सुद्धा मी पाठीचा कणा वाकवून बसलेली आहे असं तुम्हाला दिसलं का? इतक्या तुम्ही रेकॉर्डिंग कुठलंही ओपन करा, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, कुठल्याही व्यक्तीला जर प्रगती करायची आहे, मुलांना अभ्यास चांगला लक्षात ठेवला पाहिजे आहे, एक गोष्ट निश्चित करायची आहे, आपल्याला बसताना नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचं आहे. मला टेकायला छान, इतकी छान चेअर आहे की मी छान टेकू शकते, पण मी असं बसून शिकवलं कुणाला आवडेल का? असं बसल्याबरोबर माझा वरचा तुमचा फोकस डाऊन होणार आणि मी ज्या एनर्जीने तुम्हाला शिकवते ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना अभ्यासाला बसवायचं असेल, आपल्याला कुठलीही साधना करायची असेल, जेवण जरी करत असाल तरी आपला पाठीचा कणा ताठ पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपली जेवणाची व्यवस्था कशी होती आधी? समोर चौरंग किंवा पाट ठेवला जायचा, म्हणजे आणि त्याच्यावर आपण बसू, म्हणजे बसताना आसन असायचं आणि ताट वाढण्यासाठी चौरंग किंवा पाट असायचं आणि त्याच्यावर जेवण आपण करायचं. जुनी जी पद्धत होती. ठीक आहे. अश्विनी मॅडम शेअर नका करू स्क्रीन. स्टॉप करा बरं. यांना बंद कसं करू मी? अश्विनी मॅडम, एक मिनिट. चलो. तर आपल्याला पाठीचा कणा कसा पाहिजे? ताठ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. दुसरं, मुलांना ही सवय लावायची आहे, कारण सगळे एनर्जीचे पॉइंट्स आपल्या पाठीच्या कणामध्ये, 7 चक्रांची एनर्जी सुद्धा आपल्या स्पाइन मध्ये असते. पहिला नियम, इथून पुढे जर तुम्हाला चक्र ऍक्टिव्हेट करायचे असतील तर पाठीचा कणा ताठ ठेवणं गरजेचं आहे. जेवताना सुद्धा असं बसून जेवू नका. ऑफिसचं तुम्ही काम करताय, जेवढं तुम्ही कणा वाकवाल, उलट नेहमी आपला शोल्डर थोडेसे बॅक ओढलेले पाहिजे, म्हणजे मागच्या साईडनी थोडे शोल्डर जर टाईट असले, आपला स्पाइन आपोआप स्ट्रेट होतो. फायदा काय आहे? तुम्हाला पाठीच्या कण्याचा त्रास होणार नाही, बॅक पेन होणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही ही सवय लावली, पाठीचे दुखणे तुम्हाला होणार नाही. लक्षात घ्या, कंटिन्यू माझा 10 ते 12 तास सिटिंग वर्क आहे, तरी सुद्धा मी कधीच टेकत नाही. लक्षात घ्या. उलट आता कोण स्क्रीन शेअर करताय? चला प्लीज स्क्रीन शेअर करू नका. हा, मी स्क्रीन शेअर करते म्हणजे कोणीच करू शकणार नाही. लेट मी शेअर द स्क्रीन. हो. तर आपले हे जे 7 चक्र आहेत, एनर्जीचे जे पॉइंट्स आहेत, तर आपण जेव्हाही चक्रांना नंबर देतो ते रूट पासून क्राऊन पर्यंत देतो. खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत आपण नंबरिंग करत असतो. आपण एक्सप्लेनेशन सुद्धा मूलाधार चक्रापासूनच करणार आहे. तर लक्षात घ्या, रूट चक्र म्हणजे माणसांच्या जे आपलं लोअर बॅकबोन आहे, त्या लास्ट टेलबोन ज्याला म्हणतो, ती जागा आणि महिलांच्या बीजकोशांची जागा ही रूट चक्राची असते. ठीक आहे. तर रूट चक्र
पहिलं चक्र म्हटलं जातं, त्यालाच मूलाधार चक्र असं म्हटल्या जातं. ठीक आहे. मूलाधार चक्र प्रत्येक आधी आपण नावं समजून घेऊ आणि त्याची प्लेस समजून घेऊ आणि त्याच्यानंतर प्रत्येक चक्राचं मी एक्सप्लेनेशन देते. ठीक आहे. रूट चक्र म्हणजे पुरुषांच्या रीढच्या हड्डीचं शेवटचं टोक, ज्याला टेलबोन म्हणतो ते, आणि महिलांच्या बीजकोशांची जागा म्हणजे रूट चक्राची जागा. ठीक आहे. त्याला मूलाधार चक्र म्हणतात. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोटं खाली जे चक्र आहे, नाभीच्या 3 बोटं खाली, त्या चक्राला म्हणतात सॅक्रल चक्र म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र. काय म्हणतात? सॅक्रल चक्र म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र. त्यानंतर नाभीच्या 3 बोटं वर, नाभीच्या 3 बोटं वर असलेलं चक्र म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजे कुठलं चक्र आहे? मणिपूर चक्र. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते चक्र म्हणजे हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, हृदय चक्र. त्याला हार्ट चक्र, हृदय चक्र आपण म्हणतो. त्याच्यानंतरचं चक्र आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्र ठीक आहे, गळ्याच्या तिथे अवस्थित आहे. भुवयांच्या थोडं वर थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञाचक्र पण याला म्हणतात, थर्ड आय चक्र किंवा आज्ञाचक्र. आणि क्राऊन चक्र म्हणजे जी आपली टाळूची जी जागा आहे, ही टाळूची जागा म्हणजे आपलं क्राऊन चक्र आहे. टाळूची जागा म्हणजे काय आहे? आपलं क्राऊन चक्र. ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जी जी आपल्याकडे एंटर करते, ही एनर्जी आपल्या क्राऊन चक्रातनच एंटर करत असते. ठीक आहे. प्रत्येक चक्राला बीज मंत्र आहे. प्रत्येक चक्राला काय आहे? बीज मंत्र आहे. आता याचा रंग लाल आहे. रूट चक्राचा रंग काय आहे? लाल रंग आहे आणि त्याचं बीज मंत्र आहे लम. मी तुम्हाला एक मेडिटेशन पाठवणार आहे बीज मंत्रांचं. प्रत्येक चक्राचं तिथे 3-3 मिनिटाचा ऑडिओ दिलेला आहे. त्या चक्रावर हात ठेवून आपल्याला ते मेडिटेशन कंप्लीट करायचं आहे. जसं लमचं उच्चारण सगळ्यात पहिले चालू होईल तर आपल्याला रूट चक्रावर हात ठेवायचा आहे. मग वमचं उच्चारण चालू झाल्यावर स्वादिष्ठान, नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर हात ठेवायचा आहे. मग मणिपूर चक्रावर हात ठेवायचा आहे. हृदय चक्रावर हात ठेवायचा आहे. थ्रोट चक्र आणि थर्ड आय चक्रासाठी एक हात कपाळाच्या समोर, एक हात कपाळाच्या मागे असा हात ठेवायचा आहे. आणि क्राऊन चक्र जरी इथे सेंटरला असलं तरी आपल्याला हिलिंग करताना हात असा ठेवायचा आहे. परत एकदा रिपीट करते बघा. रूट चक्रांना, एक मिनिट, रूट चक्रांना हात ठेवताना दोन्ही हात असे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. मग स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली, मग नाभीच्या 3 बोटं वर, मग हृदय चक्र, मग थ्रोट चक्र. असं एक गळ्याने नाही वाढा, एका हाताने नाही अश्विन मॅडम, दोन्ही हाताचे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक हात कपाळासमोर, एक हात कपाळाच्या मागे थर्ड आय चक्रसाठी, आणि त्याच्यानंतर दोन्ही हात असे. कधीच क्राऊन चक्राचा हा असा पॅक करायचा नाहीये, तेव्हा दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत. क्लिअर? ओके, चलो. बीज मंत्र समजून घ्या. लम रूट चक्राचं, वम स्वादिष्ठान चक्राचं, मणिपूर चक्राचं, रम हे बीज मंत्र आहे. यम हे बीज मंत्र आपल्या हृदय चक्राचं आहे, रंग हिरवा. हम हे बीज मंत्र आहे थ्रोट चक्राचं. आता बघा, काही लोक थर्ड आयवर ओमचा उच्चार करतात आणि काही लोक क्राऊन चक्रावर ओमचा उच्चार करतात. पण या दोन्ही चक्रा म्हणजे इथे काय आहे? परिपूर्णता. इथे जरी संपूर्ण ओंकार असला तरी सायलेंट, उसके बाद जीवन में कुछ भी नहीं चाहिए, त्याच्यानंतर आयुष्यात काहीच नको, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून इथे ओम, कुणी थर्ड आयवर ओमचा उच्चार करतात, इथे ओम. पण मी सजेस्ट करेल की या दोन्ही चक्रांना ओंकार मध्ये घ्यायचं. इथे थर्ड आयचं पण ओंकाराचा नाद, पण इथे परिपूर्ण ओम म्हणजे इथे कुठलंच नाही, निरव शांतता आणि परिपूर्णताचा आभास म्हणजे क्राऊन चक्राची एनर्जी आहे. क्लिअर झालं? आता आपण प्रत्येक चक्राला डिटेल मध्ये समजून घेऊ की प्रत्येक चक्राचं कार्य आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आहे
आणि कशा पद्धतीने आपण या चक्रांच्या एनर्जीद्वारे आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीचा अनुभव स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. तर पहिलं चक्र कोणतं आहे? रूट चक्र. कुठे आहे ते? जेनेटिक ऑर्गनच्या समोर. यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी जो महिलाओं के बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित है। यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ती का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है, जीवनासाठी व्यक्तीला प्रेरित करतो. यह कुंडलिनी जागृत यो प्रचुरता का परिचारक है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, त्याच्यानंतर किडनी, याचं तत्व जे आहे पृथ्वी तत्व. या चक्राचं तत्व कोणतं आहे? पृथ्वी तत्व आहे. रंग लाल. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव. हे जर चक्र ब्लॉक असेल तर प्रतिकूल प्रभाव काय होईल? शरीरामध्ये जडता, उदासी, भारीपण आणि अस्थिरोगांचा त्रास होतो. शरीरामध्ये जडता, अस्थिरोगांचा त्रास होतो. ठीक आहे. रंग लाल आहे. सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे. किडनी, ब्लॅडर, रीढची हड्डी यांना नियंत्रित करतो. हे चक्र जेव्हा स्थिर असतं तर जीवनामध्ये काहीतरी नवीन सृजन करण्याची शक्ती आपल्याला मिळते. कुंडलिनी शक्तीचं केंद्र, यह शारीरिक शक्ती अर्थात रीढ़ की हड्डी, अन्य हड्डियों की, म्हणजे जर शरीरामध्ये कुणाला हाडांचे दुखणं आहे तर त्याचं हे चक्र ब्लॉक आहे. शरीरात कुठेही हाडांचं पेन असेल तर या चक्रामुळे होत असतं. पृथ्वी तत्व संतुलित होने से शरीर में जड़ता आती है. तुमच्या समोर आता एखादा व्यक्ती दिसेल की तो बसलाय तर बसलाय, एक ग्लास पाणी सुद्धा स्वतःच्या हाताने घेणार नाही. अशा व्यक्तीचं चक्र कोणतं ब्लॉक आहे? रूट चक्र ब्लॉक आहे. कुठलंही काम करण्याची इच्छा नसते, सतत उदासवाणी अवस्था असते, कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह राहत नाही. हे कुठल्या चक्राचा परिणाम आहे? तर रूट चक्र ब्लॉक असल्याचा परिणाम आहे की तो व्यक्ती कुठेही व्यवस्थित काम करू शकत नाही, कुठेही त्याच्यात पॉझिटिव्हिटी नाही. असं हे प्रॉब्लेम आहे रूट चक्रामुळे. तो व्यक्ती काय करतो? जर तो पॉझिटिव्ह असेल तर चेतना आणि स्फूर्तीमध्ये आनंदात जगेल, आणि जर का तो व्यक्ती निगेटिव्ह आहे तर सदैव दुःखात पडले राहील, असंतोषी राहील. कितीही मिळालं तरी तो पॉझिटिव्हिटीने जीवनामध्ये काम करू शकणार नाही. आता तुम्ही व्यक्ती ओळखू शकाल की नाही? इथून पुढे बाकीच्या चक्रांनुसार व्यक्तीचे स्वभाव ओळखता येतील की नाही येतील? येस ऑर नो? टाइप इन चॅट बॉक्स. व्यक्ती ओळखणं सोपं जाईल का? जो व्यक्ती हाडांच्या दुखण्याचे कारण सांगून राहिलेला आहे, सुस्त आहे, डिप्रेशन मध्ये आहे, काहीच करत नाहीये, कुठलं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र. आता त्यानंतरचं जे आपलं चक्र आहे स्वादिष्टान चक्र, जे नाभीच्या 3 बोट खाली आहे. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र कोणतं आहे आपलं? स्वादिष्टान चक्र. नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है. काम शक्ति का केंद्र और अहम का स्वादिष्टान चक्र, संबंधित अंग गोनेट ग्रंथी, प्रजनन अंग, त्याच्यानंतर दोन्ही पाय, त्याच्यानंतर व्यक्तीचे सगळे मनोभाव सरळ सरळ याच चक्रापासून क्रिएट होत असतात. विचार भावनात्मक तत्व याचं आहे जलतत्व. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जलतत्व.
त्याच्यानंतर रंग याचा नारंगी आहे, प्रतिकूल प्रभाव कफ, खासी, श्वासाचे रोग आणि युरिन संबंधित रोग. म्हणजे ज्याच्या शरीरावर स्वेलिंग राहत असेल, ज्याला सर्दी खोकला कफाचा त्रास आहे, जो मुलगा किंवा लहान म्हणजे जे 10-12 वर्षाचे मुलं मुली असतात, जे बेड वेटिंगची समस्या असते, त्यांचं कुठलं चक्र ब्लॉक आहे? स्वादिष्टान चक्र. शरीरावर स्वेलिंग राहत असेल, कुठलं चक्र ब्लॉक आहे? स्वादिष्टान चक्र. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला संतती निर्मितीसाठी एखाद्या कपलला त्रास होत असेल, कुठलं चक्र ब्लॉक आहे त्यांचं? स्वादिष्टान चक्राचं ब्लॉकेजेस आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष आकर्षणाचं केंद्र याच चक्राला मानलं गेलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आत्मसर्जन आणि संसार सर्जनासाठी हे चक्र आवश्यक मानलं गेलेलं आहे. व्यक्तीचं हे चक्र जर बॅलन्स असेल तर तो संयमित जीवन जगेल आणि जर का एखाद्या व्यक्तीचं हे चक्र विकृतावस्थेत वाढलेलं असेल तर असंयमित असल्यामुळे त्याच्याकडून गुन्हे घडल्या जाऊ शकतात. इस चक्र का संबंध जल तत्व से है और जल तत्व के असंतुलित होने से कफ सर्दी संबंधित रोग होते हैं. मूत्रदोष, युरिन की मात्रा याने कुणाला तरी वारंवार युरिनला जावं लागणं किंवा युरिन पास न होणं किंवा मग बेड वेटिंगची समस्या, शरीरामध्ये स्वेलिंग, त्याच्यानंतर जेनेटिक ऑर्गन संबंधित प्रॉब्लेम, स्त्रियांमध्ये गायनिक प्रॉब्लेम, यासारख्या समस्या या चक्रापासनं बघायला मिळतात. त्याच्यानंतर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे आपल्या नाभीच्या 3 बोटं वर असलेलं चक्र. याचा रंग पिवळा आणि सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. काय म्हटलं जातं? माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. पेपरला जाताना मुलांच्या पोटात गोळा येतो. भीती वाटली, एखादी वाईट गोष्ट ऐकली, काय होतं? आपल्या पोटाला एकदम कडकपणा येतो आणि बऱ्याच लोकांना टेन्शन आलं की टॉयलेटला जावं लागतं. का बरं होत असतं? कारण माणसाच्या सगळ्या इच्छा कुठे असतात? पोटात दडलेल्या असतात. पोटात काय आहे? कुठून झाली ही म्हण? पोटात आपलं मणिपूर चक्र आहे आणि मणिपूर चक्र इनबॅलन्स असलं तर व्यक्ती जीवनामध्ये भौतिक जीवनांच्या सुखांपासून वंचित असतो आणि आर्थिक समृद्धी ज्यांना पाहिजे, जीवनामध्ये सक्सेस पाहिजे, त्यांनी याच चक्रावर हिलिंग द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपलं हे जे पोट आहे मुठ्ठीभर आहे आणि आपल्या ताटातलं अन्न किती असतं विचार करा. सगळे ऑर्गन महत्वाचे इथेच आहे. लिव्हर आहे, जठर आहे, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, अपेंडिक्स, सगळं एवढ्या भागात फिट केलेलं आहे. आणि जर आपण या भागाला वारंवार ताण देत असेल तर मग प्रॉब्लेम होतो. तर यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जो भौतिक ऊर्जा का वितरण करता है. अन्न पचवायला काय लागते? अग्नी. आणि याचं नाव काय आहे? सूर्यचक्र. आणि जर का तुम्ही जेवल्या जेवल्या 1-2 ग्लास पाणी पीत असाल तर ती प्रदीप्त झालेली अग्नी तुम्ही विझवता आणि मग कॉन्स्टिपेशनच्या समस्या होतात. अन्न पोटातल्या पोटात कुजतं, सडतं. त्याला जर थांबवायचं असेल तर आजपासनं जेवल्यानंतर कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास पाणी प्यायचं नाही. अन्न पचनासाठी प्रदीप्त झालेला अग्नी तप्त ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा समस्या ज्या असतात 60 to 70% लोकांच्या की इंडायजेशनची समस्या होते, पोटाच्या समस्या, कारण वर्षानुवर्षे चुकीची सवय सुरू असली की हळूहळू त्या सवयीचे परिणाम आयुष्याच्या उतारवयात भोगावे लागतील. म्हणून जर ते नको आहे तर आता ज्या कुठल्या वयात आपण जगतो आहे, एक छोटासा बदल आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटीचा एक नवं पाऊल उचलू शकतं. म्हणून आपल्याला चक्र सगळे बॅलन्स ठेवायचे आहेत. ओके. तर अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इसी और चक्र में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, याचं तत्व आहे अग्नी, रंग पिवळा, कार्यशक्ती आहे बुद्धी आणि प्रतिकूल प्रभाव आहे रक्तासंबंधी रोग, अतिसार आणि संग्रहणी, रंग पिवळा. त्याच्यानंतर अँड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. मणिपूर चक्र पोट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र आहे शक्ती, समझदारी का केंद्र.
आनंद या ईर्ष्या, द्वेष, आधुनिक वैज्ञानिक युग में व्यक्ति विचारों के अधिक दबाव और सोच के कारण अधिक बुद्धिमान तो हो रहा है, पर अपनी समजदारी खोते जा रहे. तभी तो ईर्ष्या, समोरच्याने गाडी घेतली का, आपल्या दारात गाडी केव्हा उभी राहील याची वाट पाहत. लक्षात घ्या, जीवनामध्ये जेव्हा आपण दररोज सकाळी जागं होतं ना, त्या क्रिएटरनी आपल्याला आपल्या ग्रोथसाठी जागा केलेला आहे. आपल्याला कुणाशीच तुलना नाही करायची आहे. पण मी माझ्या कालच्या व्हर्जनपेक्षा आजचं बेटर व्हर्जन कसं बनणार याचा विचार मात्र निश्चितच आपल्याला करायचा आहे. मी माझ्या कालचा जसा होतो, जशी मी काल होते, ज्या कुठल्या चुका माझ्याकडनं झाल्या असतील, माझ्या आरोग्याच्या संदर्भात मी चुकीचा आहार घेतला असेल, माझ्या मुखातनं किंवा विचारातनं कुणाबद्दल चुकीचं बोलल्या गेलं असेल, तर कालच्या चुका जर मी आज रिपीट करत असेल तर निश्चितच माझ्या जीवनाला काही अर्थ नाहीये. प्रयत्न कसा असायला पाहिजे, कालच्या दिवसात 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवर गेले, पण मी मात्र आहे. म्हणजेच क्रिएटरनी माझ्याकडनं काहीतरी चांगलं काम करण्यासाठी मला इथे ठेवलेलं आहे. मग कालच्या दिवसापेक्षा माझा आजचा दिवस किती छान राहील, मी किती चांगल्या पद्धतीने जगू शकणार, हे निश्चितच प्रयत्न आजच्या दिवसात माझ्याकडनं झाले पाहिजे. कारण परत उद्याचे सकाळ मी पाहू शकेल किंवा नाही हे निश्चितच मला माहित नाही. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यावर त्या क्रिएटरला भरभरून आभार माना की त्याने आजचा दिवस आपल्याला दिलेला आहे आणि आजचा दिवस त्याने आपल्याला खूपच आनंदात जगण्यासाठी दिलेला आहे, संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. सो म्हणून रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण याच्या पुढचं काय शिकतो, जीवनामधल्या कुठल्याही कंप्लेंटला कंप्लीट कसं करायचं. आय होप की तुम्ही ती ऍक्टिव्हिटी चालू केली असेल की जे काही ओझं मनावर आहे ते लिहून रोज ती चीट पेटवणं चालू केलं असेल. करून बघा, 21 दिवसामध्ये खूप खाली होऊन जाणार. कारण शेवटी आपले हे जे 7 चक्र आहे ना, आपल्या जीवनाची एनर्जीचे सोर्स आहे आणि इथूनच आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अनुभव आपण घेऊ शकणार आहे. काय झालं ज्योती मॅडम, मध्ये प्रश्न नाही घेत आपण, बोला काय आहे. अनम्यूट करा ज्योती मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा ना, काय अडचण आहे. हा बोला. नाही, मला तेच सांगायचं, ते तुम्ही जे सांगितलेलं ना की नेगेटिव्ह ते लिहायचंय, ते मला सांगायचं होतं. आधी माझं ना 1.5 पेज भरत होतं, आता माझं ना 1 पेज पण कम भरत नाहीये. ग्रेट, खूप छान. वी आर वर्किंग हिअर फॉर दॅट ओनली, की आपल्याला खाली होऊन जायचं कंप्लेंट्स पासून, जीवनाला खरोखर खूप आनंदाने परिपूर्ण करायचंय. लक्षात घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे हो, त्याला अधिक सुंदर आपल्याला रेकी ऊर्जांनी बनवता येणार आहे. पण म्हणून रेकी फक्त 10 दिवस तुम्ही याल, बुवाचं कीर्तन लई चांगलं वाटलं म्हणून मान डोलवून निघून जाल, त्याच्याने बेनिफिट होणार नाही. जेव्हा अन्न पाण्याला चार्ज करणं, 7 चक्रांचं ऍक्टिव्हेशन करणं, अफर्मेशन, एवढ्या गोष्टी जरी तुमच्या दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये आल्या की तवरा क्लिन्झिंग, मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुमच्या जीवनामध्ये आज सेल्फी काढून घ्या आणि 21 दिवसात तुमची सेल्फी बदललेली असेल. आता जे सेकंड लेवलची बॅच चालू आहे, कालच्या सेशन मध्ये 3-4 मॅडमनी शेअरिंग केलं की मॅडम आम्हाला आमचे नातेवाईक किंवा फ्रेंड्स म्हणायला लागले की तू नेमकं काय करताय, चेहऱ्यावरनं वेगळाच ग्लो दिसतोय. हा ग्लो कुठल्याही क्रीम बीम मध्ये आलेला नाहीये, हा इनर लेवल मध्ये हॅप्पी झाल्याचा ग्लो त्यांच्या चेहऱ्यावर दिसताय. जे काम तुम्ही करताय त्या कामाचा आनंद तुम्हाला मिळतो. हळूहळू रेकी प्रॅक्टिस मधनं तुमचे फिअर, तुमची एन्झायटी, तुमचे आजार, म्हणजे मी निश्चित सांगते की रेकी तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांतनं समाधान देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला दैनंदिन लेवलमध्ये
रेकीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे जाऊ आपण. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनते जा रहा है, परंतु शायद वो अपनी समझदारी खोते जा रहा है. इसीलिए तो वो द्वेष और ईर्ष्या के कारण अपने वास्तविक रूप को भूलता जा रहा है. इस चक्र के संबंधित तत्व जो संबंधित है अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधी रोग, चमड़ी के रोग, रक्त संबंधित बीमारियां, दस्त, उल्टियां, अपचन, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, त्याच्यानंतर स्किन रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम, पिंपल्स हे दूर होतात. वजन बढ़ाने या घटाने के लिए इसी चक्र पे हिलिंग देना है. एलर्जी इन्फेक्शन साठी पण याच चक्राला हिलिंग करायचं आहे. जेवणामध्ये अति खाल्लं जाणं किंवा खाण्याची इच्छाच न असणं या दोन्ही कारणांमध्ये आपल्याला या चक्राला हिलिंग दिल्यामुळे फायदा होत असतो. त्यानंतरचं चक्र आहे आपलं मणिपूर चक्रानंतर हृदय चक्र. हृदय चक्र याचा रंग हिरवा. थायमस ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. यह चक्र हृदय, त्याच्यानंतर लंग्स आणि लिव्हर आणि आपल्या ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमला नियंत्रित करतो. हार्टचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर लंग्स रिलेटेड काही समस्या असेल तर या चक्राच्या अस्तित्वामुळे त्याच्यावर परिणाम होत असतो. कार्यक्षेत्र आहे प्रेम, भावनाओं का केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है. शक्ति का स्रोत प्रेम या धिक्कार या भय. जर व्यक्ती एक तर प्रेम करेल नाही तर द्वेष करेल. प्रेम करून प्रेमाची मल्टिप्लिकेशन करेल आणि द्वेष आणि धिक्कार करून सतत संकुचित वृत्ती ठेवेल, कुणालाही आपलंच करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तीच्या जवळपास प्रेम करणाऱ्या व्यक्तींची कमतरता असते, पॉझिटिव्हिटी ठेवणाऱ्या व्यक्तींची कमतरता असते. आपल्याला जर त्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला स्वीकार करायचा. एक म्हण आहे ना, अगर कोई आपसे प्यार करे तो आप जिस अवस्था में हो, जिस हाल में हो, उस अवस्था में उस हाल में करे. अगर कोई आपको बदल कर प्यार करना चाहे तो प्यार नहीं सौदा करे. तर म्हणून आपल्यालाही सुद्धा प्रेम कसं करता आलं पाहिजे, निस्वार्थ प्रेम, अनकंडिशनल लव्ह. आज तर प्रत्येक प्रेमात कंडिशन आहे. ओ साधा बर्थडे विसरला तर प्रेमाच्या परिभाषा चेंज होतात. तरुण मुलांमध्ये ब्रेकअप शब्द असतो. आता लग्नानंतर ब्रेकअप फार कमी होतात, बरोबर आहे. पण मग 8-10 दिवसाचा रुसवा फुगवा चालू होऊन जातो. सेलिब्रेशनचे क्षण असेच वाया घालवले जातात. आजकाल 25-30 नंतर 30कडे लग्न होतात. आपण जर ओव्हरऑल 70 वर्षाचं आयुष्य मुश्किलने जर बघितलं तर जे काही जीवन जगायचं आपल्याला 30-35 वर्षात आपण जे काही सेलिब्रेशन करणार आहे, हर साल एक ही बार आने वाला है. वाढदिवस म्हणा, लग्नाचा वाढदिवस म्हणा. मग या सुंदर क्षणांना स्पॉइल करायचं आहे की आनंदाने जगायचं आहे, हे फक्त आपल्या विचारांवर डिपेंड राहणार आहे. जीवन जगत असताना ना खरोखर पैसा तेवढा महत्वाचा नाहीये. महत्वाचं आहे एखाद्या व्यक्तीची प्रेमळ साथ, एखाद्या व्यक्तीचा भावनिक सन्मान. पण आज या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पैशासोबत तोलल्या जातं आणि म्हणून आपल्याला पैशाशी नाही जोडायचंय, आपल्याला जीवनाच्या आनंदाशी जोडून घ्यायचंय. आणि स्वतःला जर आपल्याला जीवनाच्या आनंदाशी जोडायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी निर्माण करायची. कारण रडत जगलात, हसत जगलात तरी प्रत्येक क्षण हा संपणार आहे. आता घेतलेला एक श्वास आयुष्यात आपण कधीच परत आणू शकणार नाही. आजचा दिवस नेहमी उद्या म्हणतो, उद्या जीवनात कधीच येत नाही. कदाचित मी कविता तुम्हाला या बॅच मध्ये सांगितली असेल किंवा आधी मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहिली होती, उद्या जीवनात कधी नाही. प्रत्येक व्यक्ती ज्यांना आज मध्ये काम करायची सवय नसते ते म्हणतात उद्या करीन, उद्या करीन, उद्या करीन. त्याच्यातल्या काही ओळी मला आठवतात, मी आठवण्याचा प्रयत्न करून सांगते.
प्रत्येक दिवशी एक सवय होती की आज नाही उद्या करायचं, आज नाही उद्या करायचं. असं करता करता बघा आयुष्याची संध्याकाळी होते, पण त्या उद्याची पहाट आपल्या जीवनात कधीच येत नाही, कारण येणारा प्रत्येक दिवस हा आज मध्ये येतो. एखाद मग वेळ येते, वाट उद्याची पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळही झाली. वाट उद्याची पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळही झाली, पण त्या उद्याची पहाट माझ्या जीवनात कधी न झाली. त्या उद्याची पहाट माझ्या जीवनात कधी न झाली. प्रत्येक दिवस जगत असताना जे काही जीवन आहे ते नाऊ मध्ये आहे, आत्तामध्ये आहे, आजच्या क्षणांमध्ये आहे. आणि म्हणून रडत जगलात तरी संपणारा क्षण आहे, हसत जगलात तरी हे जीवन संपणार आहे. चॉईस मात्र आपली आहे, याला रडत जगायचं की हसत जगायचं, कंप्लेंट मध्ये जगायचंय की जे आहे ते कंप्लीट करून जगायचं. कारण जे जीवन तुम्ही आज जगताय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. जे काही तुमच्याकडे आहे, आपल्याला 2 हात आहे, एखाद्याला हात नाहीये, त्याला काय वाटतं, मला हात असते तर किती छान झाले असते. आपण डोळे आहे, सुंदर जग बघू शकतोय, एखाद्या अंध व्यक्तीला काय वाटेल, इतका सुंदर रंग त्याने आयुष्यात नाही अनुभवलेला आहे, तर ते जीवन आपल्याला कसं तो बघू शकत नाही. आज आपल्याला राहायला घर आहे, भाड्याचं असेल, एका रूमचं असेल, 2 रूमचं असेल, पण ते कुणाच्या तरी स्वप्नातलं घर आहे, ज्याला रात्री उघड्यावर झोपावं लागतं. आहे ना स्वप्न? आपल्या जो सायकल असेल, पण पायी चालणाऱ्या व्यक्तीचं ते सायकल हे स्वप्न असेल की नाही असेल? मग निश्चित आज आपल्या जीवनाची तुलना करा एकदा, की अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आहे, की ज्या हजारो लोकांचं स्वप्नातलं जीवन आपण जगतोय. मग आपण भाग्यशाली आहोत, की आपण कंप्लेंट करणारं बनलं पाहिजे. आणि आयुष्याचा छोट्या-छोट्या क्षणांचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आणि हाच आनंद आपल्याला आपल्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी सहकार्य करणार आहे. सो आयुष्य कसं आहे? सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला माझ्या माध्यमातून रेकी आहे. ज्या क्षणी तुम्ही या रेकीचा मनापासून स्वीकार करता, आयुष्याची अंतर्बाह्य सेल्फी बदलल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त शिकण्यासाठी नाही आहे, दैनंदिन लेव्हलमध्ये आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि म्हणून उद्याचं मेडिटेशन मिस करू नका. उद्या मी तुम्हाला एका सुंदर अनुभूतीतनं नेणार आहे. उद्या योगायोगाने गुरुवार पण आहे, छान दिवशी आपलं मेडिटेशन होणार आहे. ओके. त्यानंतरचं जे सॉरी, या चक्राचं तत्व आहे वायू तत्व. आणि वायू तत्वाचं असंतुलन जर झालं तर नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम होतो. हार्टच्या बिमारी, बीपी, शारीरिक पीडा, आत्महत्येचे विचार येणं, निराशा आणि डिप्रेशनची अवस्था याच चक्रामुळे एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो. डिप्रेशन, एन्झायटी याच मुळे व्यक्ती अनुभवतो. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, त्रोट चक्र. यह संचारक का चक्र है अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का साधन है. इस चक्र को सतत अच्छा म्हणजे जर आपण चांगलं बोलत गेलो तर आपली वाणी मध्ये ओज आणि प्रभाव येतं. आणि हे चक्र जर बॅलन्स असलं तर आपल्याला ईश्वराशी किंवा उच्च स्तराच्या एनर्जीशी संपर्क साधता येतो. जर हे चक्र ब्लॉक असेल, ठीक आहे, विशुद्ध चक्राचं जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे आणि हे शेवटचं 5 तत्वांमधलं हे शेवटचं तत्व आहे. कारण वरचे जे 2 चक्र आहेत, थर्ड आहे आणि ते परिपूर्णतेचे चक्र आहे, याचं 5च तत्व आहेत. या चक्रांचं कुठल्याही तत्वाशी संबंध नाहीये. शक्ती का स्त्रोत, आधार या दुःख. व्यक्ती सतत चांगलं बोलत राहील तर त्याला पॉझिटिव्हिटी मिळेल आणि जर सतत नकारात्मक राहील तर तो व्यक्ती प्रत्येकाचं मन दुखवेल. आकाश तत्वाच्या असंतुलित असल्याने वात, पित्त आणि कफाचे आजार होत असतात. जेव्हा तुम्ही बघा बरेचसे व्यक्ती असतात की त्यांना कंटिन्यू खोकला येतो. आता मला खोकला झालेला आहे, तसा येत नाही, ठीक आहे, ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम आज 2 दिवसापासून तुम्हाला खोकला, तर ऍक्च्युली रोज नाही येत. तो सर्दी खोकला झालेला आहे सध्या. तर जेव्हा
एखादा व्यक्ती आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाही, तर तो सतत खोकलत राहतो. वो कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. आणि म्हणून त्याला कुठेतरी ठसक लागेल, मध्येच खोकला येणार, कारण त्यांनी इथे ब्लॉकेजेस करून ठेवलेले आहेत. एवढंच नाही, तर मी एक 5-6 वर्षापूर्वी अशी केस हँडल केली. 4-5-6 वर्ष झाले त्याला. एक माझ्याकडे व्यक्ती आली आणि त्या चक्र त्यांचे चेक करायला आले होते. मी त्यांचे चक्र चेक केले. तर असं लक्षात आलं, की त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं, की नेमकं तुमचं हे चक्र म्हणजे तुम्ही कधी व्यक्त झालात नाही का? थ्रोट चक्र एवढ्या मोठ्या लेव्हलवर ब्लॉक आहे, तर तुम्ही कधी कोणासोबत व्यक्त झाल्या नाही का? तर तेव्हा त्यांनी बोलल्या होत्या, की मला ना मनातलं कुणालाच बोलायची सवय नाहीये. आणि पुढच्या क्षणी त्यांनी थ्रोट कॅन्सरचा रिपोर्ट माझ्या हातात ठेवला. आणि म्हणून तुम्हाला जे सांगितलं ना, की यहाँ से जो यहाँ बाहर नहीं निकला है, इथून 21 दिवस ते कागदावर लिहा आणि त्याला जाळून टाका. तुमच्या स्वास्थ्यासाठी ती ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण जिथे ती एनर्जी ब्लॉक झाली, ती कुठल्या तरी अस्तित्वाच्या स्वरूपात आपल्याला त्रास देणार. डॉक्टर सुद्धा म्हणतात, की 99% कॅन्सरचा आजार जर होतो कोणाला, तर तो विचारांच्या अधिक दबावामुळे होत असतो. ब्रेनमध्ये एखादा ट्यूमर का क्रिएट होतो? जो व्यक्ती सतत विचार करत असतो, तिथे वेगळ्या प्रकारच्या त्या नर्व्हजमध्ये एखादा एनर्जी तयार होतो आणि म्हणून थ्रोट चक्राच्या ऍक्टिव्हेशन नंतर ओमिटिंग सारखं झालं. त्याचं रिझन हे आहे, की ते व्यक्त नव्हतं झालं. ते कुठून तर बाहेर पडेल. आणि ते बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला कागदावर लिहायला सांगते. लिहा कागदावर. जे साठवून ठेवलेलं आहे ना, त्याचा शरीरावर आजार जर बनवायचा नसेल, तर व्यक्त व्हायला शिका. आणि आपण जे व्यक्त होतो ना दुसऱ्यांसमोर, ते खूप चुकीच्या पद्धतीने होत असतो. मग घरात संवाद नाही राहत, वाद होतात. घरामध्ये जर सुसंवाद करायचा असेल, कसं आहे ॲक्शन आणि त्याचं जे रिएक्शन म्हणजे मला जर कोणी गाढव म्हटलं, तर कुणाच्या गाढव म्हटल्याने मी गाढव होणार नाही, कारण ते त्याचे शब्द आहेत. पण मी गाढव केव्हा होईल? जेव्हा मी त्याच्यावर काहीतरी रिएक्शन देईन, असं कसं मला गाढव म्हटलं, अशी जर मी रिएक्शन दिली, की जर मी दिवसभरात हजारो लोकांना ट्रेनिंग देते, मोठे-मोठे लोकं माझ्याकडे ट्रेनिंगला येतात, काउन्सिलला येतात. त्याच्यानंतर जर मी या इगोमध्ये त्याचे शब्द गाढव म्हणून स्वीकारले, दॅन मी गाढव आहे. म्हणून लक्षात घ्या, की समोरच्यानी आपल्याला काही वाईट शब्द बोलल्याने त्याचा परिणाम कुठेतरी त्या शब्दांची जखम होते का हो? ते मनाबिनाला बाजूला ठेवा. काही हे नाहीये. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेवढं पॉझिटिव्ह ठेवाल, जेवढं सकारात्मक ऊर्जांमध्ये ठेवाल, तेवढं निरोगी आणि मन आनंदी राहील. कारण सगळ्या गोष्टीसाठी काय म्हटलेलं प्रत्येकाने. संत रविदासांनी काय म्हटलंय, "मन चंगा तो कठोती में गंगा." मीराबाईंचे जे गुरु होते. समर्थांनी काय म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणून जर जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे, तर सगळ्यात पहिले व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. इथून पुढच्या क्षणाला तुम्हाला आनंद पाहिजे, तर पेरणी आनंदाची करावी लागेल, ते आत्तामध्ये. उद्या पेरणी नाही करायची आपल्याला. आत्ता आपल्या विचारांमध्ये आनंदाची पेरणी पाहिजे. उद्या जर तुम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे, तर आज स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखाची पेरणी करावी लागेल. कारण शेतकरी या जगातला बेस्ट मोटिव्हेशनल ट्रेनर आहे. त्याला जे नॉलेज आहे ना, ते आपल्याला ज्या दिवशी होईल, कारण त्याला माहिती आहे गहू पेरल्यावर गहू निघतो. पण आपल्याला माहिती नाहीये, की आपण लोकांना वाईट जर काही बोललो, लोकांचे वाईट विचार केले, तर कळत-नकळत ती पेरणी आपण आपल्या जीवनात करतो आहे. आणि आपण काय आपल्याच जीवाभावाच्या जवळच्या लोकांबद्दल वाईट बोलतो, वाईट विचार करतो. जोडीदार आमचे हे असे, आमची ही अशी. सुरुवात आपली इथून आहे. आपण मुलांच्या सुद्धा कंप्लेंट्स करतो. लक्षात घ्या, जशी ती व्यक्ती तुम्हाला पाहिजे आहे ना, मी म्हणते म्हणून 90 दिवस त्याचे अफर्मेशन त्यांच्या एनर्जीमध्ये टाकून बघा. की हा
ही व्यक्ती माझ्यासोबत खूप प्रेम, विश्वासाने, आधाराने वागत आहे, बोलत आहे. लाईफ चेंज होईल याचं सुंदर उदाहरण सांगते. 2-3 बॅच आधीची गोष्ट आहे. मी जो भावनापूर्वक संवाद सांगितला, मॅडमनी मला लिहून पाठवलं. आता इतके स्टुडंट असतात, मला ते या लेव्हल 1च्या बॅचचं आठवत नाही. पण त्या मॅडमनी इतकं सुंदर मेसेज टाकला, की 12 वर्ष लग्नाला झाले होते. 1-1.5 वर्ष सगळं चांगलं होतं. नंतर संवादाचा विसंवाद झालेला होता आणि रिझल्ट जेव्हा मी सहभावनापूर्वक संवाद त्यांना शिकवला, त्याच्यानंतर त्यांनी खरोखर 3च दिवस लागले. 9 वर्षापासून फक्त मी आज येणार नाही, आज उशीर होणार, हा जो संवाद होता, त्या संवादाला बदल हा झाला, की 9 वर्षानंतर त्यांचे हसबंड त्यांच्यासाठी गुलाब आणि गजरा घेऊन आले. बऱ्याच वर्षानंतर त्यांच्यामध्ये सहभावनापूर्वक संवादाचं नवं वातावरण तयार झालं आणि एक सुंदर थँक यूचा मेसेज त्यांनी टाइप करून मला पाठवला. एक छोटासा बदल हो. फक्त संवाद तर होत होता ना गेल्या 9 वर्षापासनं. पण त्या संवादामध्ये काय झालं? सहभावनापूर्वक संवाद, समोरच्या व्यक्तीला समजून घेता आलं. आणि हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही आपल्यातल्या भावना मी का? सगळ्यात प्रॉब्लेम आहे ना, मी दुखावला जातो. मीला सॅटिस्फाईड करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन करतो आणि म्हणून याला खूप महत्व आहे थ्रोट चक्राला. इथून जो शब्द इथे येतो ना, तो कुठली एनर्जी घेऊन येतो ना, ती जबाबदारी आपण आपल्या शब्दांची स्वीकारली ना, जीवन खूप सुंदर होऊन जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला ती जबाबदारी स्वीकारायची आहे, की माझ्या मुखातनं जो शब्द निघेल, तो दुसऱ्यांच्या कानापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हा तो मधासारखा राहील, की दुःखासारखा राहील. एखाद्याला आनंद देणारा राहील, की एखाद्याला कटू वचनांनी काटे चोभणारा राहील. चॉईस आपली आहे. कारण जीवन आपलं आहे. कारण जे पेरणार तेच मल्टिप्लाय होऊन आपल्याला मिळणार आहे. आणि कमीत कमी आजपासून आपण शब्दांची पेरणी आणि विचारात जेवढं आपण शब्दांनी बोलत नाही ना, तेवढं तर विचारात बोलतो. तर त्याचाही परिणाम आपल्या जीवनावर अधिक निगेटिव्ह येऊ शकतो. आणि म्हणून आजपासून आपल्याला शब्दांची पेरणी ही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह अशी करायची आहे. प्रॉमिस? कोण प्रॉमिस करतोय मग? ग्रेट. त्यानंतरचं आपलं चक्र आहे थर्ड आय चक्र, जे भुवयांच्या थोडंसं वर असं आहे. थँक्यू. त्यानंतरचं आपलं चक्र आहे थर्ड आय चक्र. त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. इंट्युइशनचं पॉवरचं केंद्र. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. इंट्युइशन का अंतर्ज्ञान का विकास इसी चक्र से होता है. यह चक्र विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली सूक्ष्म घटनाओं की जानकारी आपको इसी चक्र से मिलती है. यह आध्यात्मिक विकास का बहुत ही महत्वपूर्ण साधन आहे. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये आपण टेलिपॅथी शिकतो. एखाद्या व्यक्तीच्या माइंडशी कनेक्शन करणं. आता 100 वेळा एखादा पिणारा व्यक्ती आहे, तुम्ही त्याला सांगा की बार हे पिणं शरीरासाठी हानिकारक आहे, ऐकणार आहे का? निश्चितच नाही ऐकणार ना. पण जर तुम्ही त्याच्या माइंडचं हिलिंग केलं आणि त्याला तिथे जाऊन पटवून दिलं, म्हणजे न बोलता, डिस्टन्स हिलिंग मध्ये पेशंटशी बोलायची गरज पडत नाही. जर तुम्ही टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून त्याच्या माइंड मध्ये टाकलं की पिणं किंवा कुठलंही व्यसन योग्य नाहीये, तर तिथे तुम्हाला या हिलिंगचा वापर करता येतो. थर्ड आयवर आपण त्या व्यक्तीचं हिलिंग करत असतो. याचा रंग डार्क ब्लू आहे. पिट्युटरी ग्लँड सोबत याचा संबंध आहे. आज्ञाचक्र ऑटो नर्वस सिस्टम. आज्ञाचक्र व्यक्तीच्या ऑटो नर्वस सिस्टमला नियंत्रित करतो. अर्थात जब व्यक्ति गहरी नींद में होता है या माथे पर चोट लगती है, बेहोशी या कोमा की अवस्था में यही चक्र उस व्यक्ति को
उसके सिस्टम नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। शक्ति का स्रोत जागृति या क्रोध किसी भी प्रकार के साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान और जागृति आती है। बुरे कार्य करने की न करने की क्षमता और अच्छे कार्य करने की प्रेरणा भी इसी चक्र के साथ व्यक्ति को मिलती है। किसी भी प्रकार की साधना द्वारा और सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना साधना के व्यक्ति अज्ञान के कारण क्रोधमय और अंधकारमय जीवन जी के खुद के और औरों के जीवन में कठिन परिस्थितियां निर्माण करता है। तर आता हे थर्ड आय चक्र इंटेन्शनचं आहे आणि इथेच रेकीची जशी जशी शक्ती ऍक्टिव्हेट होत जाते या चक्राला आपण अधिक पॉझिटिव्हिटीने ऍक्टिव्ह करू शकतो. ओके, तर सहस्रार चक्राची माहिती आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊ आणि त्या चक्राची माहिती घेतल्यानंतर आपण उद्याचं चक्र मेडिटेशन घेणार आहे. ओके, तो इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहे का? कारण थोडा खोकल्याचा मलाही त्रास होतोय. उमेश सर बोला. हॅलो. हा बोला सर. हा मॅडम, तुम्ही जे हृदय चक्र म्हणालात ना, हा त्या हृदय चक्रामध्ये म्हणजे एक्झॅक्टली हृदय चक्र आपल्या लेफ्ट साइडला असतं, म्हणजे हृदय आपल्या लेफ्ट सेंटर ऑफ द साइडला चेस्ट. त्या हृदयाची काही संबंध नाही. आपले जे चक्र आहे हे स्पाईनच्या ह्याच्यात, म्हणजे जर आपण स्पाईनचं केलं तर माझ्या जुन्या ऑफिसमध्ये ते होतं, पूर्ण लागलेला चार्ट होता. स्पाईन रिलेटेड ओके. पूर्ण ते होतं. ठीक आहे, स्क्रीन हा. शेअर नका करू. हा बोला. अच्छा, मग तेच विचारायचं होतं, म्हणजे एक्झॅक्टली आपण नाही, प्रत्येक सेंटर ऑफ द चक्राची. चेस्ट. चक्रांची जी जागा आहे ती सेंटर ऑफ द चेस्ट मध्ये येईल. म्हणजे हृदय चक्रात जागा अशी स्ट्रेट मध्ये येणार ती. ओके ओके, थँक्यू मॅडम. आणि दुसरं मॅडम तुम्हाला एक विचारायचं होतं, मी ऍक्च्युली बॅच 8 मधून जॉईन झालोय, कारण बॅच 9 ची पूर्ण फुल झाली होती, त्यामुळे ते मला ग्रुप जॉईन नाही करता आला. तर ह्या बॅच मध्ये ना मॅडम आपलं सेकंड डेचं आणि कालचं रेकॉर्डिंग नाही आलंय, मिळालंच नाहीये मला, म्हणजे मे बी आलं नाहीये. म्हणजे कालचं डे 6. युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं ना तर डिलीट म्हणजे तुम्हाला डायरेक्टली त्याचं नोटिफिकेशन येतं. ओके. हा, तर म्हणून याचे पुढचे पण बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्याच्यातनं बघायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे पुढचे तुम्हाला व्हिडिओ सगळे आपोआप येतील तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे. अच्छा, त्यांची लिंक पाठवू शकता का मॅडम? सर हो चालेल. ओके, थँक्यू मॅडम. ओके. नाही, स्पाईनची सर्जरी झाली असेल तरी ते एनर्जीचे सोर्स आहे, स्पाईन मध्ये अवस्थित असतात, पण ते एनर्जी स्वरूपात असतात. ठीक आहे. योगिता मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही जे आता सगळं सांगत होतं ना, खूप माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. खूप छान वाटलं ते सगळं तुम्ही जे सांगितलं ते. आणि एक आज्ञा चक्राचं तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणत होता ना आता की माझा एक 4-5 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झालेला, पण मला तो ऍक्सिडेंट झाला, माझ्या मुलीला काहीच झालं नाही, मुलगी मागे होती, माझं खूप जबरदस्त, मला काही आठवत नाहीये म्हणजे मी कशी पडले किंवा काय झालं, मग ते कशा कारण त्या चक्रामुळे का काय? म्हणजे मला अजूनही काहीच लिंक नाहीये, काहीच आठवत नाहीये. उद्याच्या ह्याच्यात 2 आठवलं. दिवसानंतर उद्याचे आपण हा? उद्याचं मेडिटेशन करू ना, त्याच्यात तुम्हाला रिझल्ट सापडेल. ओके. म्हणून उद्याचं मेडिटेशन मिस नका करू. बर, खूप खूप छान वाटतं मॅम. थँक्यू. थँक्यू. ओके. तारा मॅडम बोला, लास्ट क्वेश्चन, कारण म्हणजे दुसरी बॅच पण आहे आता. अनम्यूट करा तारा मॅडम. माईक ऑन करा. मयुरी मॅडम तोपर्यंत, मॅडमचा माईक ऑन होतोय तोपर्यंत बोला. नमस्कार मॅम. मला खूप राग मॅडम, येतो. कालचं रेकॉर्डिंग नाही मिळालंय. टाकलाय ग्रुपवर. थँक्यू. हा, मयुरी मॅडम. मॅम, मला खूप राग येतो आणि रागाच्या भरात खूप काही बोललं जातं आणि त्याच्यानंतर मला पश्चातापही येतो आणि रडूही खूप येतं. मग ते का आणि कसं कमी करावं ह्याच्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. आणि कसे करू? नक्की मिळेल तुम्हाला. आणि आपलं हे सेशन शनिवारपर्यंत चालणार आहे, कारण मला त्या दिवशी बरं नसल्यामुळे सुट्टी झाली आपली, त्याच्यामुळे आपल्याला सॅटर्डेचं आपलं लास्ट सेशन राहणार आहे. याची लक्षात घ्या, नाही तर फ्रायडेला आपलं लास्ट सेशन असतं, यावेळी सॅटर्डेला राहील आपलं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथे थांबू.
मला ऐकून घेतले यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. काहीच नाही सांगितलं तिने. थँक्यू.